नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आत्ता आपण उद्योगमंत्र सेगमेंट करणार आहोत आणि या सेगमेंट अंतर्गत आपण आलो आहोत बारामतीमध्ये. मी पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलो आणि इथे आपण आत्ता शर्वरी मोटर्समध्ये आहोत. या शृंखलेमधला उद्योगमंत्रमधला हा पहिला एपिसोड आहे ज्याच्यामध्ये ऑटोशी संबंधित आहे. तुम्ही जर गाड्यांवर प्रेम करत असाल तुमच्या आणि तुमची गाडी म्हणजे तुम्हाला तुमची फॅमिली मेंबर वाटत असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की या एपिसोडच्या शेवटी तुम्हाला एक नवीन सोल्युशन मिळेल तुमच्या गाडीसाठी, याची मी खात्री देतो. काय काय करता म्हणजे फक्त बाहेरून चांगली करता, आतून पण चांगली करता? आतून पण, येस. इंटेरियर सगळं सगळंच म्हणजे गाडीचा पूर्ण आतून आणि बाहेरून हा पूर्ण मेकओव्हर करतो. हे जे काम असतं एका वेळेला किती पेंट होतं, म्हणजे किती वेळ लागतो हे सगळं पेंट करायला? 1996 माझ्याकडे जीप आली होती. बरं. फॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये आम्हाला काही पार्ट्स जास्त काही हे करावं लागलं नाही. पण तशीच एक गाडी माझ्याकडे जुनी सुमो आली होती. ठीक आहे, तिचा एक पार्ट आम्ही पूर्ण इंडियामध्ये शोधत होतो. तो शेवटी पार्ट मला अवेलेबल झाला केरलामध्ये. जसं की ह्या गाडीचं आहे ना, डोअर पासून बोनेट पासून सगळ्या काही गोष्टी फक्त ह्या गाडीची बॉडीज फक्त आम्ही ठेवलेली आणि चॅसी. बाकी ह्या गाडीचे जेवढे पार्ट लागलेले आहेत हे सगळे नवीन लागलेले आहेत. बट सगळ्यात जास्त आम्हाला अभिमान होतो किंवा आम्हाला स्वतः अभिमान त्यावेळेस वाटतं जेव्हा कस्टमरची फिलिंग्स बाहेर येतात. हा सगळ्यात मोठा इश्यू आहे, ट्रस्ट बिल्ट होत नाही. बरोबर. तर तो होण्यासाठी तुम्ही उद्योजक म्हणून काय केलं, तुम्ही कसं याच्याकडे बघता? मी माझ्या मागच्या 3 वर्षात मी माझा डेटा काढला. जवळपास 80,000 कस्टमरने आम्हाला रीच केले. या सगळ्यामध्ये सगळ्यात अवघड काम कुठलं असतं जे आपण खाली बघितली की ती आता मार्केटमध्ये नाही अजून यायची आहे, ती तुम्ही इनोवा तयार करताय. असं जेव्हा मार्केटमध्ये अजून आलंच नाही ते तयार करता तेव्हा स्पेअर पार्ट्स वगैरे कुठून मिळवता मग तुम्ही? त्याचे स्पेअर पार्ट आलेले असतात की त्यांनी त्या गाडीची रात्री वरात काढली होती त्यांच्या गावात. बाबा आपण ज्या मेकॅनिककडे गाडी देतोय तो चांगला आहे का नाही, तो जेन्युइन आहे का नाही, विश्वास आहे का नाही, कसं ओळखायचं? तुम्ही आतापर्यंत सगळ्यात कमीत कमी खर्चातलं कुठली गाडी मॉडिफाय केली आणि सगळ्यात जास्त खर्च कुठल्या गाडीवर केला? हा, तर शर्वरी ऑटो बारामतीमध्ये काय करतं, तर ज्या जुन्या गाड्या असतात म्हणजे आपण खूप वर्ष त्या गाड्या वापरतो, अगदी 10, 12, 15 वर्ष गाड्या वापरतो आणि त्या गाड्या जुन्या होतात, पत्रे गंजतात म्हणा किंवा काळानुरूप जुन्या होतात आणि मग या गाड्यांचं काय करायचा प्रश्न पडतो. अशा वेळेला शर्वरी ऑटो, शर्वरी मोटर्स हा त्याला अतिशय उत्तम पर्याय मला वाटतो. आणि म्हणूनच आज आपल्याला भेटायला आलेले आहेत शर्वरीचे MD जितेंद्र बनसोडेजी. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मला अतिशय आनंद झाला की या निमित्तानं मी बारामतीत पहिल्यांदा आलो. येस. तर थोडक्यात मला सांगा ही सुरुवात कधी झाली आहे आणि मुळात जुन्या गाड्या नव्या करणे हे कसं सुचले तुम्हाला? हा, ऍक्च्युली शर्वरी मोटर्सची स्थापना झाली 2019 मध्ये. ठीक आहे, तो पण एक गमतीचा विषय. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस हे चालू झालं, सुरुवातीला आम्ही पण टिपिकली सर्व्हिसिंग, मेकॅनिकल वर्क ते ह्याच्यावर चाललो होतो. बट मला त्याच्यामध्ये थोडं नेहमी कायम हे व्हायचं की यार ज्या जुन्या गाड्या आहेत त्या जुन्या गाड्या लोक विकतात किंवा मी पाहायचो की स्क्रॅप करतात किंवा काही लोकांचा त्या गाड्यांकडे बघण्याचा थोडा विषय वेगळा होता. तर मला पहिला एक प्रोजेक्ट भेटला की माझ्याकडे कोल्हापूरवरून क्लायंट आले होते की जे म्हणले की त्यांची गाडी 2006ची होती आणि त्यांना ती नवीन स्वरूपात करायची होती. तिथून ऍक्च्युली सुरुवात झाली. मला ज्यावेळेस ती गाडी बनली आणि ज्यावेळेस त्या कस्टमरनी मला तो फीडबॅक दिला त्याच्यानंतर मला ती आयडिया आली की यार ह्यासाठी कस्टमर्स खूप जास्त इमोशन्स आहे किंवा आपल्या ग्रामीण भागातच म्हणा की ग्रामीण भागातल्या कस्टमरला त्याच्या गाडीबद्दल खूप इमोशन्स आहेत. आणि आपण जी पहिली गाडी घेतो ना ती आपल्याला जनरली विकायची नसते. येस, एक्झॅक्ट. पण ती ठेवून काय करणार हा पण मुद्दा असतो, कारण ती जुनी झालेली असते, जीर्ण झालेली असते, मग एवढा मोठा खर्च पण असतो. पण त्या खर्चाकडे येणार आहे मी. अतिशय कमी खर्चामध्ये हे करतात. मगाशी मी गप्पा मारता मारता त्यांनी मला तो आकडा सांगितला, मी उडालोच की इतक्या स्वस्तात जर गाडी अशी होत असेल तर काय हरकत आहे. पण आपण बोलूया. माझ्या मागे जे तुम्हाला सगळं दिसतं हे सगळं त्यांचे गॅरेज आहे. खूपच मोठ्या प्रमाणात शर्वरीनं आता हातपाय पसरलेले आहेत. आपण तेही जाऊ तिकडे. तर अशी ही आता सुरुवात झाली आहे शर्वरी मोटर्सची. जितेंद्रजी आपल्याला हा सगळा पुढचा प्रवास सांगतील. गाडी नवी कशी होते हे आपण यात बघणार आहे. चला.
शर्वरी मोटर्समध्ये नेमक्या कशा प्रकारच्या गाड्या, आता ह्या ज्या आम्ही गाड्या पाहतोय हां हां या सगळ्या स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर किंवा सुमो या कॅटेगरीतल्या येतात एसयूव्ही मध्ये? SUV मध्ये अशाच गाड्या बनतात का आपल्याकडे? नाही, आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गाड्या म्हणतात, पण सगळ्यात जास्त कसं आहे शर्वरी मोटर्स असताना बारामतीमध्ये, हां. तर बारामतीचा जो आसपासचा भाग आहे तो सगळा ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागामध्ये महिंद्रा खूप जास्त रनिंगमध्ये. जसं आता बघता ही गाडी ॲक्च्युली आली कर्नाटकमधनं, ठीक आहे. बरोबर. म्हणजे आता शर्वरी मोटरमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरनं पण खूप गाड्या येतात आहे. तर कर्नाटक, तमिळनाडू, एक तर गाडी तुम्हाला दाखवून मी राजस्थानवरून आली आता 2 ही दिवस. हे कितीचं मॉडेल आहे? ही स्कॉर्पिओ 2006चं मॉडेल आहे, ठीक आहे. मग ही गाडी का आली आहे तुमच्याकडे? ही तर नवीन नाही, गाडी आहे. ही गाडी आम्हीच बनवलेली आहे. ही गाडी बनवून 1 महिना झाला. 1 महिन्याने आम्ही कस्टमरला बोलवतो. अच्छा, म्हणजे ही नवीन तुम्ही येस केलेली येस, गाडी? ही अशीच गाडी होती. ही गाडी अशामध्ये कन्वर्ट झालेली आहे. अच्छा. आफ्टर मेजर ज्यावेळेस आम्ही डिसमेंटल करतो आणि परत असेंबल करतो, हां. त्याच्यामध्ये काही गोष्टी राहण्यासारख्या असतात. बरं. आम्ही मुद्दाम कस्टमरला 1 महिन्याने बोलवतो की तुम्ही पूर्ण 1 महिना गाडी वापरा. बरं. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर हां. तुम्ही एकदा गाडी परत एकदा घेऊन या, परत आपण त्याला रिअसेंबल करून देतो. पण मग ही गाडी रिअसेंबल करताना तुम्ही तो बाहेरून करता का आतून आतून मशीन बिशीन सगळं त्याचं पुन्हा? एक्झॅक्टली सगळंच. म्हणजे आता गाडी वापरायची म्हणजे मेन म्हणजे त्याचा इंजिनचा भाग आला. इंजिनच चांगलं नसेल तर बाहेरनं करायचं काय. तर आम्ही सुरुवातीला त्या गाडीची पूर्ण ट्रायल घेतो. बरं. आम्हाला जर शाश्वती वाटली की ह्या गाडीचं इंजिन अजून 10 वर्ष 8 वर्ष चालू काही शकतं, चांगला नाही. तरच आम्ही कस्टमरला सजेस्ट करतो. आयदर आम्ही म्हणतो तुम्ही खर्च करू नका, कारण गाडी मेजर खर्च करणार किंवा अजून खर्च होणार आहे. इंजिनच नाही तर मग गाडी वापरण्यात वापरायचं आहे नाही. तर अशाच ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गाड्या ज्या आलेल्या आहेत. आता या गाड्या झालेल्या आहेत? नाही, आता ही गाडी सुद्धा बनायला चाललेली आहे. आता ह्या 2 गाडीचं हे सांगतो, ही गाडी हां. ही गाडी ही बाहेर बनायला गेली होती. म्हणजे आता काय झालंय, आमच्यासारखेच बरेच जण मॉडिफिकेशन्स करतात, कॉम्पिटिटर वाढले. बट आता ह्या गाडीचं असं आहे की ही गाडी 9 महिने तिथं उभी होती. बरं. फायनली त्यांनी सांगितलं की आता मला ह्या गाडीचं पूर्ण काम करता येणार नाही. मग ते कस्टमर तिथनं गाडी घेऊन परत आमच्याकडे आला की आता ही परत गाडी आता आम्हाला परत A11 मध्ये कन्वर्ट करायची. मग तुम्ही आता गाडी याच्यात काय काय करता? म्हणजे फक्त बाहेरून चांगली करता, आतून पण चांगली करता? आतून पण, yes. इंटेरियर सगळं सगळंच म्हणजे गाडीचा पूर्ण आतून आणि बाहेरून हा पूर्ण मेकओव्हर करतो. बऱ्याचदा असं असतं की ज्या जुन्या गाड्या असतात त्यांना पॉवर व्हील्स नसतात जुन्या गाड्यांना. हां, पण आता नवीन गाडी समजा तुम्ही ती कन्वर्ट करायला लागला, ती टेक्नॉलॉजी इथं वापरली जाते? येस येस येस, जिथं पॉसिबल आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, समजा आता हे बोलेरो मॉडेल आहे. हां. ह्या मॉडेलला जर कंपनीने नवीन ह्याच्यामध्ये जर पॉवर स्टेरिंग दिलं असेल तर ह्या गाडीला पण ते करणं शक्य. बरं. हां, म्हणजे बऱ्याचशा गाड्या पॉवर स्टेरिंगमध्ये कन्वर्टच करावे लागतात, कारण जुन्या गाड्या आता म्हणजे आणि आता लेटेस्ट गाड्या ज्या आल्यात किंवा जुन्या ज्या आहेत म्हणजे बोलेरो आहेत ह्या ऑलरेडी ह्याच्यामध्येच आहेत. म्हणजे ह्याचं स्टेरिंग. आता ही तुमच्याकडे कधी आली आहे गाडी? ही तमिळनाडूची आता ही येऊन आता एक 15 दिवस झालेले आहेत. पण ही नव्यासाठी होऊ शकते? येस, आता ही BS6 मध्ये कन्वर्ट होणार. ही अजून तमिळनाडूमधून आलेली आहे, ठीक आहे. त्या गाडीला आता म्हणजे आम्ही परत BS6 मॉडेल म्हणतो आपण, जे आता लेटेस्ट ट्रेंडिंग आहे, BS6. त्याच्यामध्ये ही गाडी कन्वर्ट होणार असं. ह्या सगळ्या बलेरो, स्कॉर्पिओ जास्त करून आता ह्या अशा ज्या गाड्या असतात ह्याच्यामध्ये मेजर म्हणजे महिंद्रामध्ये सांगायचं मेजर प्रॉब्लेम काय की ह्याच्यात रस्टिंग खूप असतं. म्हणजे आता ही गाडी थांबली, ह्याचं पूर्ण टॉप चेंज करायचं आहे, एवढा रस्टेड आहे. सो त्यामुळं टाइम पण खूप लागतो. बट ही कुठे मारुती 800 आहे ती? ही मारुती स्विफ्ट स्विफ्ट आहे. म्हणजे ही अशीच टाकली की होणार आहे चांगली? ही आता होणार. म्हणजे ही मेजर ऍक्सिडेंट झाली होती, खूप मेजर ऍक्सिडेंट झाली होती. म्हणजे गाडी पूर्ण 2-3 पलट्या मारल्या होत्या. आता ही परत जशी नवीन होती ही गाडी तशीच होणार. म्हणजे अशा पण येतात माझ्याकडे आणि ऍक्सिडेंटल गाड्या पण येतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं असते की कस्टमरला ऍक्सिडेंट झाला की तो कस्टमर म्हणतो की चला शर्वरी मोटर्समध्ये की आता मला गाडी चांगली करून भेटेल. आता ॲट अ टाइम किती गाड्यांचं काम चालू आहे आपल्याकडे? ॲट अ टाइम माझ्याकडं कमीत कमी 12 ते 13 गाड्यांचं काम चालू आहे. जसं तुम्ही इथं बघू शकता की इथं आता ही गाडी जशी ही आता A11 मध्ये कन्वर्ट होणार आहे, ठीक आहे. आता हिचं काम चालू आहे, ठीक आहे. म्हणजे ही आतून बाहेरून पूर्णच खोलावी लागते. जसं मी म्हणलो रस्टिंग, आता ही बोलेरो बघा, ह्याचं मागचं पूर्ण भाग हा रस्टिंग झाला होता. त्यामुळे आम्हाला तो पूर्ण पॅनल बनवावा लागला. आतमधनं सगळे पॅचिंग दिसतंय तुम्हाला, हे आतमध्ये सगळं करावं लागतं. किती स्टाफ काम करतो आपल्याकडे? माझ्याकडे आता इथं जवळपास 60+ लोक आहेत. आणि मेजरली ह्या क्षेत्रामध्ये बाहेरचीच असतात, म्हणजे UP बिहार साईडचीच लोक जास्त आहेत. हे सगळं बॉडीचं काम चालू आहे? येस येस. आत काय असतं? इथं ज्यावेळेस गाडी इथं डेंटिंगचे कामं चालतात सगळी बाहेर, डेंटिंग आणि प्री पेंटिंग. हां, ज्यावेळेस पेंटिंग ही आता गाडी प्रिपरेशनमध्ये, म्हणजे ही गाडी आता फायनल नाही, पेंटिंगला जाईल. गाडी ज्यावेळेस इथे आतमध्ये पेंटिंगला जाते, मग ती पेंटिंगवरून बाहेर येते इथं असेंबलिंगला. आतमध्ये जे आहे
मला दाखवतो मी. हे कशा प्रकारे पेंट होतं? मशीन नव्हतं की स्प्रे पेंटिंग सर कशा कशा पद्धतीने? नाही हे आपलं मॅन्युअली चालतं. आता ही जी तुम्हाला हीट जाणवती ना, हे आता हे पार्ट जे आहे ते पेंट झाल्यानंतर हीट द्यावी लागते, कारण आता पावसाळा चालू आहे. त्यामुळं पेंट लवकर वाळत नाही. आणि ह्या हीट ट्रीटमेंटमुळे काय होतं की जो ग्लो जो असतो, जो आपण नेहमी नवीन गाड्यांना जो ग्लो बघतो, हा, तो ग्लोचं कारण हेच आहे की ह्याला एका ठराविक टेम्परेचरमध्ये ह्याला काही वेळासाठी ह्याला ठेवावं लागतं. हां, त्यामुळं ते म्हणजे ज्या गाड्या आपण बघतो की जो ग्लो येतो, चमक येते, ते बिकॉज ऑफ दिस. अच्छा. मग हे जे काम असतं एका वेळेला किती पेंट होतं, म्हणजे किती वेळ लागतो एक सगळं पेंट व्हायला? एक गाडी पूर्ण पेंट व्हायला 1 दिवस लागतो पूर्ण. एक गाडी पूर्ण म्हणजे आता हे गाडीचे पार्ट मारलेले आहेत. आता गाडी एक आता नंतर मग ती पूर्ण गाडीची ती बॉडी येणार जी ओपन झालेली, मग ती मारली जाणार. हिला आता 2 तास तरी हिला मिनिमम टेम्परेचर द्यावं लागतं. असे किती टेम्परेचर असतं आता? हे आता असेल 42-43 डिग्री बरोबर. आता ही गाडी पेंट झालेली. हां, आता ही येस, आता ही पेंट झाली आतून बाहेरून. ठीक आहे, हे जे पार्ट आता ह्याला असेंबल होतील. मग ही गाडी इंटिरियर कामासाठी पुढे जाईल. इंटेरियर जे करता तुम्ही ते पण कस्टमाइज असतं की? ते पण कस्टमाइज असतं. ऍक्च्युली बऱ्याच वेळा काय होतं, कस्टमरला काही कलर्सचं खूप जास्त हे असतं की मला हा कलर पाहिजे गाडीमध्ये, मला सीटचे डिझाईन असावं. म्हणजे माझ्याकडे सीटचे पण 2-3 प्रकार आहेत. महाराजा सीट, अल्टर लक्झर. मग ते आम्ही 2-3 प्रकारचे सीट देतो, मग ते दाखवतो. मग काहींना महाराजा सीट खूप आवडतं, काहींना जसं आपण ते गादीवालं त्याला मी अल्ट्रा कम्फर्ट म्हणतो, ते गादीवालं सीट आवडतं. मग ते पूर्णपणे कस्टमरच्या सांगण्यानुसारच असं. पण मग याच्यामध्ये शर्वरीमध्ये ज्या मॉडेल एखाद्या कंपनीचं जुनं मॉडेल असेल ते आता अद्ययावत करून दिलं जातं, राईट, बरोबर आहे. पण बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात की आता डीसी सारखे डिझायनर दिलीप छाबरे काय करतो, गाडीचं पूर्ण डिझाईनच मेक ओव्हर करतो. म्हणजे मशीन तेच असतं पण गाडी दिसते वेगळीच कुठली कुठली. राईट. मग तो प्रकार कुठला असतो आणि हा प्रकार कुठला असतो? बघा, डीसी जे करायचे त्यांची ती कम्प्लीट डिझाईनच वेगळी असेल. आपण काय करतो, जी आहे जी गाडी आहे त्या गाडीला लेटेस्ट स्वरूपात किंवा ॲज इट इज जशी त्यांनी अगोदर नवीन घेतली होती तशीच ती नवीन स्वरूपात बनवून देतो. पण मग आता जुन्या गाड्या असतात, समजा 2000ची गाडी आहे, 1996ची गाडी आहे, बऱ्याचदा त्या गाड्यांचे पार्ट्स मिळत नसतात किंवा एखादा छोटा हँडल मिळवायला पण तुम्हाला खूप गावोगाव भटकायला लागतं. म्हणून अशा लोकांना गाड्या मेंटेन करता येत नाही, कारण पार्ट्सच मिळत नाही. हाऊस खूप असते, पैसे पण न्यायची इच्छा असते, शोधत कोण फिरणार. अशा केसमध्ये तुम्ही कसे गोळा करता पार्ट्स गाड्यांचे? बघा, बऱ्याच वेळा आता इतकी वर्ष आली एक सेक्टरमध्ये आहेत. जसं आता तुम्ही म्हणाला की काही ॲब्सोल्यूट मॉडेल असतात की जे कंपनीज बंद झालेली असते. जसं आता मी शेव्हरलेटचं उदाहरण देईन, तर आम्हाला काय होतं की हे जे पार्ट भेटतात बट ह्याला शोधायला खूप लागतो आणि वेळ खूप जातो. ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट घेतो जुना हातामध्ये, त्यावेळेस आम्ही कस्टमरला मात्र ही कल्पना देतो की सर तुमची गाडीची जी पार्ट्स वगैरे जे काय अवेलेबिलिटी आहे त्याला खूप इश्यू होणार आहे, सो तुम्ही मला 2-3 महिन्याचा वेळ देत असाल तरच मी हात घालतो, नाही तर मी हात घालणार नाही. मग तुम्ही कसं शोधता? आता समजा जुनी डुक्कर फिएट असेल, इटालियन फिएट, दरवाजा असं उघडायचं, ती गाडी आली तर त्याचे पार्ट्सच मिळत नाही. त्याच्या पत्राची क्वालिटी पण खूप जास्त चांगली आहे गाड्यांपेक्षा. माझ्याकडे होती खूप जुनी, 61ची मॉडेल होतं माझ्याकडे. पण मग आता ते समजा आलं तर मग हे पार्ट्स कुठून शोधता तुम्ही? तुमचं काय नेटवर्क असतं का? पॅन इंडिया तुम्ही शोधता का? असं काही शोधलेलं उदाहरण आहे तुम्हाला? एखाद्या इथं आलेल्या गाडीचा पार्ट पश्चिम बंगालमध्ये मिळाला तर दिल्लीमध्ये मिळाला, असं काही सांगता येईल? हो, नक्कीच. कारण माझ्याकडे ना तशा बऱ्याचशा गाड्या येऊन गेल्या. जसं मी माझा व्हिडिओ टाकला होता, 1996चं माझ्याकडे जीप आली होती. फॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये आम्हाला काही पार्ट्स जास्त काही हे करावं लागलं नाही. पण तशीच एक गाडी माझ्याकडे एक जुनी सुमो आली होती. ठीक आहे, तिचा एक पार्ट आम्ही पूर्ण इंडियामध्ये शोधत होतो, तो शेवटी पार्ट मला अवेलेबल झाला केरलामध्ये. ठीक आहे, बट त्या पार्टची ओरिजिनल किंमत 1,500 रुपये आणि डिमांड 30,000 रुपये होती. बिकॉज त्यांना माहिती होतं की ह्याला हवाच आहे. सो असं पण असतं ह्याच्यामध्ये पार्ट अवेलेबिलिटीला ना नेटवर्क जास्त महत्त्वाचं असतं की तुमचं नेटवर्क किती मोठं आहे. आता मला इथे बरीच वर्ष झाल्यामुळे मला कुठलाही पार्ट, जसं तुम्ही आता फियाटचं उदाहरण दिलं, फियाटचे पार्ट 99% मुंबईमध्ये अवेलेबल होतात. कारण फियाट ही सगळ्यात जास्त मुंबईमध्ये अजून सुद्धा वापरतात टॅक्सीसाठी. येस, तर असं फक्त ते गाड्या झाल्या बघितल्या. नव्या गाड्या कशा असतात त्या आम्हाला दाखवा. चला.
ज्या आता आपण तिथं असेंबल झालेल्या गाड्या ह्या इकडे येतात फायनल. हे आता हे आमचं डिलिव्हरी सेक्शन आहे. बरं. म्हणजे आता ही गाडी आता ही फायनल डिलिव्हरीला आलेली आहे. ही जी आहे ही नवीसारखी दिसते मला. येस. हे मॉडेल कुठलं आहे, कितीचं आहे model? आता ह्याच्यामध्ये असं आहे की ही गाडी असताना आहे 2011ची ओल्ड फॉर्च्युनर आहे हो. आणि आता ही कन्वर्ट झाली आहे लेजेंडरमध्ये. जी 2026ची जी लेजेंडर आलेली आहे ही हा. त्याच्यामध्ये कन्वर्ट झालेली आहे. ही गाडी कम्प्लिटली मेकओव्हर आहे. म्हणजे ओल्ड लुक पाहताल आणि हे बघताल तर म्हणजे ओळखणारच काही नाही की ओळख बाबा ही गाडी ही अशी होती म्हणून. पण मला एक बेसिक म्हणजे काय म्हणतात बालिश प्रश्न वाटेल तुम्हाला, पण जुन्या ज्या फॉर्च्युनर आहेत त्यांचं फेसच वेगळा असतो. येस. त्याचं लाईट्सचा आकार वेगळा असतो, त्याचं हे वेगळं असतं, डिझाईन वेगळं असतं. तुम्ही सगळंच बदलून टाकले. मग ते बदलताना तुम्ही नव्या गाडीचं लावतात की ते तयार करता आतल्यात, कसं असतं? नाही, ह्याच्यामध्ये ना सगळं जे काही पार्ट आहेत ते नवीन गाडीचेच लागतात. फक्त त्याच्यामध्ये ना थोडं इंजिनिअरिंग वर्क थोडं आम्हाला जास्त करावं लागतं. जसं की ह्या गाडीचं आहे ना डोअर पासून बोनेट पासून सगळ्या काही गोष्टी फक्त ह्या गाडीची बॉडीज फक्त आम्ही ठेवलेली आणि चॅसी. बाकी ह्या गाडीचे जेवढे पार्ट लागलेले आहेत हे सगळे नवीन लागलेले आहेत. फक्त थोडं इंजिनिअरिंग थोडी एन्डॉर्समेंट करावी लागते त्याच्या मेन स्ट्रक्चरमध्ये आणि त्या करताना आम्हाला त्याच्या सेफ्टीचा पण विचार करावा लागतो. कारण स्ट्रेंथ ह्या गाडीची कुठेही कमी होऊ नये म्हणून. त्यामुळे आम्ही जे मेन जे हे असतात ही जी चॅसीज असती किंवा ह्याचे जे एप्रॉन्स वगैरे असतात ह्यांना आम्ही जास्त छेडछाड करत नाही. सगळ्यामध्ये सिक्युरिटी जी असते Yes. म्हणजे ती लोकांना जास्त महत्वाची होती. Exactly. टोयोटा किंवा अशा मोठ्या गाड्या त्यासाठीच आणल्या जातात. एक्झॅक्टली. मग हे असं डिझाईन केल्यानंतर त्यामध्ये काही फरक येत नाही. नाही, आम्ही ऍक्च्युली ते सांगतो मी की आम्ही इंजिनिअरिंग जे आमचं पाहतो ना ते पहिल्यांदा हे पाहते की याच्यामध्ये सेफ्टी फीचर्समध्ये कुठेही म्हणजे कुठेही काही धक्का लागला नाही पाहिजे. याच्यामध्ये पूर्वी समजा 6 एअरबॅग्स असतील येस. तर तुम्ही 6च ठेवता की तुम्ही 8 करू शकता, आणि 12 करू शकता? नाही नाही, एअरबॅग्स ज्या आम्ही आहेत त्याच आम्ही हे तेवढ्याच करा. ठेवतो. येस, तेच तेवढ्याच ठेवतो. म्हणजे पण इंटेरियर ज्या त्यांना हवं तसं केलं का तुम्ही? येस, ह्याचं इंटिरियर ऍक्च्युली कस्टमरची डिमांड होती की मला लेजेंडरच दिसली पाहिजे. कुणी जरी आलं माझ्या गाडीत बसलं तर त्याला ही लेजेंडरच दिसली पाहिजे. तर ही गाडी जर पाहताल म्हणजे इंडियामध्ये ही पहिली अशी गाडी आहे की जी आतून बाहेरून लेजेंडर झालेली आहे. कारण मी आता बरेचशी लोक फक्त बाहेरनेच करतात. बट मी हे आतून, कारण कस्टमरने आम्हाला डिमांडच टाकली होती की मी ही इंट्रोड्यूस करताना नवीन गाडी घेतली म्हणून इंट्रोड्यूस करणार आहे. सो तुम्ही तेवढं प्रिकॉशन घ्या की ही गाडी दिसताना नवीन दिसली पाहिजे, म्हणजे आतून सुद्धा कुणाला डाऊट नाही आला पाहिजे. सो हे जे आता नवीन जी लेजेंडर आलेली त्याचं इंटिरियर सेम आहे. पण मग हे इंटेरियर सेम आहे, पण आता ह्यातला या काचेची हाईट असते, विड्थ असते, हे जे हे तुम्ही अर्थातच डोअर विकत आणून बसवलं नसेल, पण मग हे डिझाईन कसं करता तुम्ही? ऍक्च्युली इथं सगळं केलं जातं की कसं? हा, बरंचसं हिथंच बनवलं जातं. म्हणजे ओल्ड जी नवी ह्याच्या शेजारी एक सेम लेजेंडर उभी केली जाते आणि ती बघून मग ह्याच्यावर असं काम चालू होतं. येस, बऱ्याच वेळा आता हे जसे डोअर आहे ते डोअर आम्ही बाहेरनच आणलेले. बट काही आता हा जो पार्ट आहे ह्याचा हा मेजर पार्ट आहे, हा कट करून बसवला गेलेला आहे किंवा हा बनवला गेलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी यांना विचारणार आहे, जिथे ह्या गाडीच्या साक्षीने विचारतो. सगळ्यात लोकांना इश्यू असतो तो खर्चाचा इश्यू. कारण खर्च किती येणार? म्हणजे Yes. एक जुनी गाडी जी मी गेले 10 वर्ष वापरतोय त्याची आता बाजारातली किंमत झालेली असते 3 लाख रुपये असं आपण समजूया. आता त्या गाडीला अशी बनवायची आणि ह्या बाजारातली किंमत गाडीची असते किती 20-25 लाख रुपये. हो. तर मग ही जी 3 लाखाची गाडी आहे, 5 लाखाची गाडी आहे, त्याला खर्च किती येतो अशी बनवण्यासाठी तुमच्याकडे? बघा, बऱ्याच वेळा ना हे मला पण बरेच माझ्या व्हिडिओला कमेंट्स असतात की सर खर्च तरी सांगत जावा, खर्च तरी सांगत जावा. तर खर्चाचं ऍक्च्युली कसं असतं ना, हे डिपेंड असतं की कस्टमरची डिमांड काय. ऍब्सोल्युटली. इफ त्याला जर ते ॲज इट इज हवं असेल तर त्याला म्हणजे त्याला तेवढा खर्च येत नाही. बट त्याला जर आता लेटेस्ट मॉडेलमध्ये करायचं असेल, जसं की मी एक स्कॉर्पिओचंच उदाहरण देतो. माझ्याकडे 2006ची स्कॉर्पिओ आली आणि तिला S11 मध्ये कन्वर्ट करायची. तर ती गाडी आहे 2006ची, तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2-2.5 लाख रुपये तिची किंमत असते. ठीक आहे. आणि S11ची किंमत आज 22 ते 25 लाख रुपये. मग त्याला जो खर्च येतो तो माझ्या मते जास्तीत जास्त एक 4.5 ते 5 लाखाच्या आसपास खर्च जातो. म्हणजे 2 लाख आणि अजून त्यांनी 5 लाख टाकले, 7 लाख म्हणजे 5 लाख रुपये टाकले, ती गाडी 25 लाखामध्ये. येस, एक्झॅक्टली. आता ही गाडी जर मी फॉर्च्युनरचं उदाहरण घेतलं तर ही असताना ही गाडी 8 लाख रुपयाची होती. नाऊ आता ही गाडी झाली आहे जवळपास 56 लाखाची. म्हणजे ही गाडी आज कोणी जरी मार्केट म्हणजे ह्या कस्टमर ज्यावेळेस ही गाडी कुठं पण घेऊन फिरल ना, बघणारे म्हणतात अरे ही गाडी लेजेंडर आहे, म्हणजे ही गाडी मिनिमम 56 लाखाची आहे.
सो मेजरली हा फरक आहे की फार कमी पैसे देऊन म्हणजे 3-4 लाखामध्ये तुम्ही नवीन म्हणजे आता लेटेस्ट गाड्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. यांनी एक इनोवा तुम्ही कधी डिझाईन केली आहे ना? हो, हो, हो. म्हणजे अजून बाजारात यायची आणि यांच्याकडे ते डिझाईन आलेलं आहे. तर ती कुठली आहे ती मला बघायची. येस, ती गाडी आहे ॲक्च्युली इनोवा क्रिस्टा आहे. हां. 2017ची गाडी होती आणि कस्टमरला काहीतरी वेगळं हवं होतं. आता मी ज्यावेळेस ती माझ्याकडे प्रोजेक्ट आला, मी म्हटलं यार वेगळं आता तुला मी कलर वेगळा करून देऊ शकतो. मला त्याच वेळी एक व्हिडिओ मला सापडला की जी आता एक नवीन इनोवा क्रिस्टा लिमिटेड एडिशनवाली दुबईमध्ये लॉन्च झाली, अजून इंडियात लॉन्च व्हायची. मी त्याचा व्हिडिओ बघितला, त्याचे कलर कॉम्बिनेशन्स मिळवले, त्याचे कलरचे सगळे डिटेल्स मिळवले आणि ह्या प्रोजेक्ट हातात घेतला. तुम्ही पाहू शकता ही गाडी आज इंडियामध्ये पहिली गाडी आहे. काय सांगताय? हो, ही आज इंडियातली पहिली गाडी आहे की जी 2017ची आहे. बट आज ही ज्यावेळेस गाडी ही रस्त्यावर जाईल त्यावेळेस लोक यांना विचारतील अरे हे कधी ही गाडी तू कुठून घेतली, कारण अजून ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च व्हायची. हां, कारण याचे व्हिडिओ वगैरे सगळीकडे स्प्रेड झालेले आहेत. कारण मॉडेल हे बंद केलं होतं, परत मागणीनुसार टोयोटाने परत हे प्रोडक्शन चालू केलं आणि नुसतंच बाहेरून नाही आतून सुद्धा ही गाडी ना सेमच बनवायचं चाललंय. म्हणजे आता त्याचं काम ह्याच्यामध्ये जसं सीट बघताल ह्याचे जे कलर कॉम्बिनेशन्स आहे ते ॲज इट इज जसं क्रिस्टा होती म्हणजे जशी जी नवीन आता क्रिस्टा येणार आहे आतून सुद्धा आम्ही तशीच बनवली. टोयोटामध्ये एक चांगलं काय ना मेजर मॉडिफिकेशन्स नसतात. अच्छा, ठीक आहे ना, फक्त कलर कॉम्बिनेशन कुठं साईज मध्ये थोडंफार इकडे तिकडे बस, दॅट्स इट. त्यामुळं म्हणजे आता ही गाडी खरंच ज्यावेळेस रस्त्याने जाईल ना त्यावेळेस कलर आहे. ड्युएल कलर आहे. टोयोटाने पहिल्यांदी म्हणजे मे बॅग जसं आपण मर्सिडीज मे बॅग बघतो की ती ड्युएल कलर मध्ये येते. टोयोटाने सुद्धा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे की ही गाडी गोल्डन आणि व्हाईट मध्ये कॉम्बिनेशन्स मध्ये आणलेली आहे. येस, आणि कस्टमर पण जास्त खुश झाले की चला आता. लोकांच्या रिॲक्शन्स काय असतात जेव्हा आपली जुनी गाडी अशी प्रकारे नवी करून घेऊन जातात, तेव्हा लोकांच्या काय रिॲक्शन्स असतात तुमच्याकडे? मी बऱ्याच वेळा बघितलंय की माझ्याकडे जेव्हा गाडी क्लायंट सोडतो आणि घ्यायला येतो त्यावेळेस मात्र त्याचा विश्वासच बसत नाही की माझीच गाडी म्हणून. तो गाडी पैशी असं गोल गोल फिरतो आणि परत सर ही नक्की माझीच गाडी आहे का. आणि दुसरं जसं म्हणलं इमोशन्स खूप असतात. म्हणजे मला खरी पावती त्यावेळेस भेटते ना, म्हणजे माझ्याकडे काही क्लायंट अक्षरशः रडलेले आहेत, गाडी पाहून रडलेले आहेत की माझी गाडी मी ज्यावेळेस घेतली होती वडिलांनी घेतली होती त्यावेळेस ही अशीच होती आणि एकदम मग त्यांच्या तो आठवणींना उजाळा भेटतो. सो माझ्यासाठी ती खरी पावती. म्हणजे आपण हे सगळं पैशासाठीच करतो ते ठीक आहे, बट सगळ्यात जास्त आम्हाला अभिमान होतो किंवा आम्हाला स्वतःवर अभिमान त्यावेळेस वाटतं ज्यावेळेस कस्टमरची फिलिंग्स बाहेर येतात. आता मगाशी मी बोलणारच होतो की इथे एकच टू व्हीलर दिसते, तुम्ही टू व्हीलर पण असं करता की ही अशी का ठेवली आहे? हां, नाही आम्ही टू व्हीलर करत नाही ॲक्च्युली. ही माझी पहिली गाडी आहे. जसं मी म्हणतो की जसं आपण लोकांच्या बाबतीत आहे तसं माझ्या बाबतीत पण ही माझी पहिली लक्ष्मी. ही गाडी ज्यावेळेस मी घेतली होती 2006ची गाडी, ही गाडी घेतल्यानंतर माझी भरभराट झाली असं मी समजतो. त्यामुळं ह्या गाडीला मी नवीन स्वरूपात बनवून हिला रोज आम्ही हार घालतो. येस, डेली हार असतो आणि रोज पूजा करू. म्हणजे आपण जसं दर्शन म्हणजे आपण जसं देवाचं दर्शन घेऊन कामाला लागतो तसं मी सकाळी आलेल्या पहिली माझी ही गाडी पाहतो आणि मग मी पुढे कामाला जातो. सो ही माझी पहिली लक्ष्मी आहे. पण ही पण अशी मेंटेन्ड आहे. एक्झॅक्टली खूप मेंटेन ठेवतो. म्हणजे हिला रोज म्हटलं ही एकच गाडी अशा स्टँडला हार बिर घालून ठेवली आहे. ही माझी पहिली गाडी 2006ची आहे. आम्ही तुमचं गॅरेज बघितलं, सगळं गाड्यांची माहिती घेतली. हे सगळं वरवर छानच आहे. वरवर म्हणजे काय विचारतो सांगतो तू यू कॅन चॅलेंज मी. येस, काय होतं गॅरेजेस सुंदर असतात पण मुद्दा असतो विश्वासार्हतेचा. उदाहरणार्थ मी माझी गाडी नवीन टाकली आणि तुम्ही ती रिपेअर करून दिलीत समजा, आणखी चांगली करून दिलीत, तर बऱ्याचदा ह्यातले पार्ट्स तेच आहेत की नाही, चांगले पार्ट्स बदललेत का आणखी काही केले, अशी भीती वाटत असते ग्राहकाला. कारण अंदाज येत नाही. आता मी गाडी टाकली आहे दाराच्या दुरुस्तीसाठी आणि फिल्टर चांगला आहे गाडीचा, तर मला अंदाज येत नाही फिल्टर तोच आहे की बदलला गेला आहे, कारण ह्या गाडीचा त्या गाडीला, त्या गाडीचा ह्या गाडीला असं होत असतं. याची उदाहरणं आहेत. हा सगळ्यात मोठा इश्यू आहे की ट्रस्ट बिल्टअप होत नाही. तर तो होण्यासाठी तुम्ही उद्योजक म्हणून काय केलं, तुम्ही कसं याच्याकडे बघता? बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे सांगताय म्हणजे प्रत्येक कस्टमरचा काहीतरी अनुभव असतो, काहीतरी वर्कशॉपबद्दल एक डार्क साईड आहे. बरोबर, मी सगळ्यांची नाही म्हणणार पण बऱ्यापैकी वर्कशॉपमध्ये असंच चालतं. म्हणून मी ज्यावेळेस म्हणजे शर्वरी मोटर्सची स्थापना करायच्या अगोदर मी ह्या सगळ्या साईट्स बघितल्या होत्या. कारण
माझा एकेकाळी गुरु असाच होता की जो मला हे काम करायला सांगायचा. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं होतं की यार ही इंडस्ट्री का बदनाम आहे, किंवा का लोक ज्यावेळेस गाडी सोडायला येतात तर गाडी पशीच का उभं राहतात, सगळं का चेक करून म्हणजे सगळं नजरेसमोरच का करायला ते हे करतात, किंवा काही लोक ती लोक कशी म्हणजे त्या लोकांबद्दल काय की जी लोक विश्वासाने गाडी सोडतात. बरोबर, ठीक आहे. बरोबर. सो ज्यावेळेस मला ही डार्क साईड मला ह्याची माहिती होती, या इंडस्ट्रीची माहिती होती, मग ज्यावेळेस मी या शेरवी मोटर्सची स्थापना केली तर तुम्ही बघताल की माझ्या सगळ्या हा पूर्ण जो परिसर आहे हा पूर्ण सीसीटीव्हीच्या अंडर आहे. बरं. त्याच्यानंतर प्रत्येक एक बेवर म्हणजे जिथे जिथे गाडीची कामं चालणार आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे, ज्याचा ऍक्सेस माझं एक ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन थ्रू मी माझ्या कस्टमरला देतो. काय सांगता? येस. त्यांनी काय होतं, त्यांनी तो त्याच्या घरी बसल्या किंवा तो कुठे जरी असेल तो जस्ट चेक करू शकतो, अच्छा माझ्या गाडीचं काम चालू आहे. उद्या जर त्याला काही डाऊट आला की नाही माझ्या गाडीमध्ये हे होतं आणि आता ते नाहीये, तर आम्ही त्याला ते पूर्ण व्हिडिओ देतो की सर तुम्ही पूर्ण चेक करा ह्याच्यामध्ये काही आढळलं. कारण मी जितका प्रामाणिक आहे तितका माझा एम्प्लॉई असेलच असं नाही. सो मी कुणावर विश्वास न ठेवता मी आपल्या सीसीटीव्हीची मदत घेतली. बरं. त्यामुळं विश्वासार्हता एवढी वाढली की आज जसं बारामती सारख्या ठिकाणी जेवढे काही प्रतिष्ठित आपण जेव्हा म्हणतो प्रोफेशनल्स, वकील, डॉक्टर्स, म्हणजे सगळ्यांच्या गाड्या सर्व्हिसिंगला, मेकॅनिकलला, बऱ्याचशा गोष्टीला माझ्याकडेच असतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे की त्याचं ऍप्लिकेशन आहे आणि डायरेक्ट तो ग्राहक बघू शकतो. पण मग तुम्ही सर्व्हिसिंग वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी पण करता? हो, सुरुवातीला करायचो कारण तिथूनच हे जी सुरुवात झाली होती. ठीक आहे. त्यामुळे आज पण माझ्याकडे काही जुने क्लायंट आहेत की जे माझ्याकडे आज पण टिकून आहेत. अच्छा, तेव्हापासूनचे. त्यामुळे मी ज्या काही येतात गाड्या म्हणजे आता इव्हन दो ह्या ज्या मॉडिफिकेशनला येतात त्याच्यामध्ये पण आमचा अटेम्प्ट हाच असतो की सगळ्यात पहिल्यांदा तिचं इंजिन व्यवस्थित आहे की नाही. बरोबर. ठीक आहे. त्यासाठी आम्ही ती मेकॅनिकली त्या गाड्या सगळ्या चेक करतो. आमचे 70 पॉईंट्स गाडी चेक करायची. त्या 70 पॉईंट्समध्ये जर गाडी ती फिट ठरली तरच आम्ही कस्टमरला सांगतो की येस यू कॅन, तुम्ही ते मॉडिफाय करू शकता. बरं. आयदर पहिल्यांदा तुम्ही इंजिनचं कामाचं आम्ही त्याला इस्टिमेट देतो. बरोबर. की आम्ही तर तुम्हाला सांगितलं डेंटिंग पेंटिंगचं किंवा मॉडिफिकेशनचं एवढं काम होईल, पण मेकॅनिकलचं काम पण एवढं निघतंय. सो तुम्ही जर तयार असाल तर, किंवा तुम्ही बाहेरनं पण करून घेऊ शकता, पण आम्ही रिपोर्ट देणं हे आमचं काम समजतो. बरोबर. येस. मग हे आता तुम्ही बारामतीचे प्रोफेशनलचा विषय काढला तर तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय आता मॉडिफिकेशन, तसे आत्ता महाराष्ट्रात आणि कोण कोण आहेत तुमचे कॉम्पिटिटर्स, कोण आहेत असे किती ठिकाणी चालले असं वाटतं तुम्हाला? मी ज्यावेळेस सुरुवात केली होती ह्याची त्याच वेळेस माझ्या डोक्यात हेच होते की आपण जे काम करल ते पूर्ण महाराष्ट्रात तरी आपल्याला कोण कॉम्पिटिटर नसेल. बरं. तर आता शेरवरी मोटर्स जे काम करते ते पूर्ण महाराष्ट्रात कोणी करत नाहीये. त्यामुळेच तुम्ही पाहिले असाल की माझ्याकडं संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भातनं येतात, कोकणातनं येतात, मराठवाड्यातनं येतात, म्हणजे अगदी नागपूरवरनं पण येतात, आणि आता अदर स्टेटमधनं कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात, MP ह्या सगळ्यातनं गाड्या माझ्याकडे आता येतात. म्हणजे या सगळ्यामध्ये शर्वरी मोटर्स फक्त बारामतीमध्ये आहे का? मग तुम्हाला हा प्रत्येकाला असं वाटतं की माझा व्यवसाय पण वाढावा, फ्रँचायझी द्याव्यात, फक्त बारामती नाही तो उद्या आणि 4 ठिकाणी शर्वरी मोटर्स असावं असं तुम्हाला वाटत नाही? हो, ऍक्च्युली आम्ही फ्रँचायझी मॉडेल चालूच केलेलं आहे. म्हणजे त्याचं कारण पण असं होतं की खूप लांबनं कस्टमर्स येतात आणि माझी कॅपॅसिटी आहे गाड्या घेण्याची पण आणि डिलिव्हर करण्याची. नुसतंच मी गाडी घेऊन तर थप्पी लावू शकत नाही. त्यामुळे आम्ही कस्टमरला अपॉइंटमेंट देऊनच बोलवतो की तुम्ही बुकिंग करूनच या, जेणेकरून तुम्ही आल्यानंतर तुमची गाडी उभी नाही राहणार आणि काम चालू होईल. बट मी माझ्या मागच्या 3 वर्षात मी माझा डेटा काढला, जवळपास 80,000 कस्टमरने आम्हाला रीच केले. काय सांगता? 80,000? येस. त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 37,000 कस्टमरला जे कोटेशन दिले ते जवळपास 450 ते 500 करोडमध्ये. बापरे. मग मला ह्याची व्याप्ती कळाली आणि कस्टमरची डिमांड पण कळाली. सो आम्ही काय केलं, मग फ्रँचायझीज मॉडेल आणलं. आम्ही सुद्धा असंच पाहतोय की जे आमच्या सारखेच आहेत, म्हणजे आमच्या सारखेच म्हणजे फक्त साईजने नाही तर विचाराने पण, म्हणजे पूर्ण कस्टमर सेंट्रिक असलेली लोक आम्ही चूज केली. आम्ही जेव्हा फ्रँचायझी मॉडेल आणलं तेव्हाच आम्हाला खूप जास्त म्हणजे जवळपास 3-3.5 इन्क्वायरी आल्या होत्या. बट आमचे इंटरव्ह्यूज राऊंडमध्ये बरेच जण आम्ही त्यातनं कॅन्सल केली. ठीक आहे. बऱ्याच ह्याच्यामध्ये काही इंटेन्शनली आम्हाला थोडं वाटलं की नाही ही लोक नाही करू शकत, मग असे खूप सिलेक्टिव्ह लोकांना दिलेले. ठीक आहे. म्हणजे आता आमच्या महाराष्ट्रात 5 फ्रँचायझी चालू होतात. ठीक आहे. जसं नाशिक होते, पुणे होते,
कोल्हापूर होते. हो का? हो, त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा दिलेले. बरं. आता पहिली आमची नाशिकला स्टार्ट होती ह्याच महिन्यामध्ये सुरू होणार आहे. येस. बरं. वा, म्हणजे बाकीच्या ठिकाणी पण हळूहळू सुरू होईल. बाकीच्या ठिकाणी पण विदिन 3 मंथ्स सगळीकडे चालू होतं. तर माझे 2 महत्वाचे प्रश्न आहेत. हम्म. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की आपण जो व्यवसाय करणार आहे हम्म. त्याची आपल्याला आधी माहिती असायला लागते, त्याचं काहीतरी आपल्याला ट्रेनिंग घ्यायला लागतं, शिक्षण घ्यायला लागतं. हम्म. अनेकांना माहीत नसेल, जितेंद्रजी हे त्यांची सुरुवात झाली इन्शुरन्स करण्यापासून, एजंटचे पासून. त्यांची एजन्सी आहे आणि आता ते भारतातले अत्यंत नामांकित इन्शुरन्स एजंट म्हणून त्यांची कंपनी काम करते. तुमचं ब्रेड अँड बटर इन्शुरन्स होतं. इन्शुरन्स. तुम्ही एकदम गॅरेजमध्ये जेव्हा घुसला, ऑटोमध्ये घुसला, त्याचं रितसर काही शिक्षण तुम्ही घेतलंय? तसं पाहायला गेलं ना, मी ज्यावेळेस हे वर्कशॉप चालू केलं होतं त्यावेळेस मी चालू करताना महिंद्रा फर्स्ट चॉईसची फ्रँचायझी घेतली होती. बरं. नवीन महिंद्रा मल्टी ब्रँड मध्ये आलं होतं. बरं. त्यावेळेस महिंद्राचं मला हे आवडलं होतं की ते प्रशिक्षण बरोबर सगळ्या काही गोष्टी सपोर्टिव्ह देत होते. बरं. तर त्यावेळेस आम्ही महिंद्रा फर्स्ट चॉईसची फ्रँचायझी आम्ही मिनिमम 3 वर्ष चालवली. बरं. आणि त्यातनं मला खूप काही कळालं की त्यांनी बरंचसं ट्रेनिंग दिलं, त्यांच्यासारखे ट्रेनिंग असायचे आणि मी स्वतः ते ट्रेनिंग अटेंड करायचो. तर ह्या व्यवसायाला म्हणजे आता मॉडिफिकेशन जर बेसिकली म्हणताल तर हा पूर्ण आउट ऑफ वे सिलेबस आहे. म्हणजे ह्याला प्रशिक्षणाबरोबर तुम्हाला ती नजर पण पाहिजे की ऍक्च्युली जसं मी इंटेरियरला म्हणतो की आतमध्ये कलर कॉम्बिनेशन काय असलं पाहिजे, कस्टमरची नीड काय आहे. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे असं होतं की काही प्रोफेशनल येतात की नाही माझी गाडी मला थोडी सिम्पल आणि सोबर करायची, किंवा आम्हीच विचारतो सर आपण काय करता, मग ते सांगतात मी डॉक्टर आहे, मी वकील आहे. मग आमच्या लगेच लक्षात येतं नाही यांना सिम्पल आणि सोबर. माझ्याकडे काही यंगस्टर येतात की ज्यांचं 20-22 वय असतं, मग त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की नाही ह्याला स्पोर्टी लुकसाठी हा जास्त प्रिफर्ड आहे. म्हणजे भडक कलर आहेत, यंगस्टरला ते थोडं एनर्जी जास्त असते. मग त्यानुसार म्हणजे ह्याच्यामध्ये हे समजणं खूप गरजेचं की कस्टमरची. तुम्हाला कशी काही समज, तुमचं काय आधीपासून होतं की तुम्हाला आधीपासून ऑटोमध्ये गाड्यांमध्ये आवड होती, असं काही होतं? नाही, ऍक्च्युली मला एक पॅशन होता माझं कलर कॉम्बिनेशन, किंवा मला ती अगोदरपासून आवड होती की मी कपडे जरी घालतो तरी माझे ते कलर कॉम्बिनेशनचे खूप हे असतं. किंवा इव्हन तुम्ही माझं घरचं इंटिरियर पण बघितलं तर मी स्वतः केलेलं आहे, माझ्या ऑफिसचं इंटिरियर पण मी स्वतः केलेलं आहे. तर कधी कधी काही गोष्टी गॉड गिफ्ट असतात. मग कुठली गोष्ट कुठला कलर ह्याच्यामध्ये जाईल आणि ती गाडी अजून अट्रॅक्टिव्ह होईल, इंटिरियर चांगलं होईल, हे मला गाडी पाहतानाच माझ्या कल्पनेमध्ये ते तयार होतं. व्हिज्युअलायझेशन थोडं प्रॉपर आहे मला यामध्ये. तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा आधी म्हणाला तसं मेकॅनिकल होतं, फक्त सर्व्हिसिंग करणे, गाडी दुरुस्त करणे, डेंट काढणे. मॉडिफिकेशन जे आहे ही पहिली गाडी कुठली केली होती आणि ते काम कसं आलं तुमच्याकडे? तर पहिल्यांदा ज्यावेळेस ही शेरवली मोटर्सची स्थापना झाली होती त्यावेळेस आम्ही मेकॅनिकल कामावर जास्त फोकस केला होता. बट एवढा मोठा सेटअप आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या होत्या की काही खर्च आमच्या आवाक्या बाहेर चालले होते. बरं. सो विदिन 4 इयर्स माझ्या असं लक्षात आलं की मी खूप मेजर लॉसमध्ये आणि आपण हे बंद करावं. बरं. मग शेरवली मोटर्स बंद करायची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस मग आम्ही विचार केला की आपण ही वेळ का आली, शेरवली मोटर्स बंद करायची वेळ का आली. तर माझ्या लक्षात आले की टिपिकल थॉट सगळे मेकॅनिकलच करतात ते, मेकॅनिकलमध्ये खूप काही पैसा नाही आहे. सो त्यावेळेस मी विचार केला की का नाही आपण असं काही करावं की जे कोणीच करत नाहीये, महाराष्ट्रात कोणी करत नाही. आणि सुदैवाने माझ्याकडे क्लायंट त्यांची 2006ची गाडी घेऊन आले आणि ते म्हणले की सर ही गाडी ना मला थोडं रिस्टोरेशन करायचंय, माझी ही गाडी आठवण आहे कुणाची तरी, असं तसं. मला त्यांच्या बोलण्यात लक्षात आलं की त्यांच्या त्या गाडीप्रती खूप जास्त इमोशन्स आहेत. मग पहिली गाडी आम्ही जी केली ती आय थिंक मारुती 800 केली होती. बरं. ती गाडी केल्यानंतर त्या कस्टमरला जेव्हा मी डिलिव्हर केलं तेव्हा कस्टमरचा जो फिलिंग जे होते, इमोशन्स होते, ते मी एक्झॅक्टली कॅच केले. आणि मला त्याच वेळेस लक्षात आलं की यार ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, ह्यात गंमत आणि कस्टमरची इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये. मग मी तेच ठरवून त्याच्यावरच जास्त फोकस केला. मग तिची 800 गाडी होती ती तुम्ही ऍज इट इज जुन्यासारखी परत नवीन केली का पूर्ण मॉडिफिकेशन केलं? नाही, ती गाडी ऍज इट इज, कारण त्याला त्या कस्टमरची डिमांड होती की सर मी ज्यावेळेस गाडी त्याच्या वडिलांनी घेतली होती, माईट बी मी गाडी जेव्हा शोरूम मधनं घेतली होती त्यावेळेस मी लहान होतो. आज त्याचे वडील हयात नव्हते, म्हणजे आज वडील नाही येत, पण मला ती गाडी तरी तशी दिसायला पाहिजे की ही गाडी शोरूम मधनं आली. मग
त्यांच्या एक्सपेक्ट आणि मग ज्यावेळेस असं कस्टमरची डिमांड असते मग आम्हाला पण थोडं काम करायला खूप ऊर्जा येते. मग आम्ही अगदी जशी गाडी शोरूम मध्ये असते त्याचप्रमाणे ती गाडी बनवली आणि कस्टमरने ज्यावेळेस पाहिली आणि त्यांचे जे उद्गार होते त्याच वेळेस आम्हाला ते आमच्या कामाचं फळ मिळालं. या सगळ्यामध्ये सगळ्यात अवघड काम कुठलं असतं? कार मॉडिफिकेशन्स मध्ये जर म्हणलं तर रिस्टोरेशन म्हणजे ॲज इट इज बनवायला जास्त काही त्रास होत नाही जर त्याचे पार्ट अवेलेबल असतील तर. मेजर असं असतं की ज्यावेळेस ते मॉडेल पूर्णपणे चेंज करायचं. जसं तुम्ही मगाशी म्हणाला फॉर्च्युनरचं तुम्ही लेजेंडर बनवणं. यस, त्याच्यामध्ये खूप टास्क असतो कारण आहे ना अगोदर आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण गाडी घेतल्यानंतर ज्यावेळेस दुसरी गाडी सेम गाडी त्याच्यापुढे उभी करतो ही गाडी पाहतो ना मग त्यावेळेस आपलं थोडं लक्षात आलं आपण खूप मोठा काहीतरी रिस्क घेतलेली आहे. पण कस्टमर ज्या विश्वासाने गाडी सोडतो मग ते खूप बर्डन येतं. मग आमचा प्रयत्न असा असतो की नाही ठीक आहे घेतले ना आता हे पूर्णच करायचं. मी बेसिकली जो प्रयत्न करतो किंवा शेरू मोटर जे प्रयत्न करतं ते असं असतं की ही गाडी आता ही जी फॉर्च्युनर बनलेली हे कस्टमर ज्यावेळेस बाहेर कुठेही घेऊन जातील तर ही गाडी त्यांना कुठेही खोलता येईल. करेक्ट. आणि परत रिअसेंबल करता येईल. त्यांना त्यासाठी माझ्याकडे यायची गरज नाही. म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं की आपण शोरूम फिटिंग मी करतो गाडी अगदी कंपनी फिटेड. त्याच्यामध्ये कुठेही आम्ही परमनंटली त्याला हेक स्क्रू मारून देणं काही नाही. पूर्ण डिसेंबल. लेजेंडर गाडी तुम्ही केली ऍज इट इज तशीच दिसते आता. तशीच ती आतून सुद्धा आहे तशीच ती बाहेरून सुद्धा आहे. पण मग जी फॉर्च्युनर गाडी होती त्याची बाजारातली किंमत काय होती जी तुमच्याकडे आली? 2010चा मॉडेल जर बघितला आज तर मार्केटमध्ये तिची व्हॅल्यू 8-9 लाखापेक्षा जास्त नसेल. आणि आज लेजेंडरची किंमत काय आहे? ती जवळपास 56 ते 57 लाख रुपये. ओके. आणि ती करायला किती खर्च आला? करायला जवळपास 8 ते 8.5 लाख रुपये गेले तिचे. म्हणजे 9 आधीचे 9 त्यात आपण आणखी 10 लाख घालू. येस. 8.5 नाही 10 लाख घालू. 19 लाख झाली. येस. मग 19 लाखात जर मला लेजेंडर मिळते हो तर मी 56 लाख कशाला घालू? हो. आणि त्यात ती तुमचीच गाडी आणि पुन्हा माझीच गाडी. हो. कारण बऱ्याच वेळा चॉईस नंबर घेतलेला पण मग खर्च कशात जातो कंपनीचा? जास्त करून जातो त्याचा स्पेअर पार्ट मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे. कारण त्याच्यासाठी स्पेशल स्किलचे लोक असतात. नॉर्मल डेंटर पेंटर असतात बट त्यांचं फक्त दुरुस्त करणं असतं. मॉडिफिकेशनचे काम असतं ना त्यासाठी स्पेशालिटी लागते. बरोबर. सो ती स्पेशालिटीची माणसं आणणं मग त्यांचे चार्जेस वेगळे असतात. बरोबर. आपल्याला पण त्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स असायला पाहिजे. नुसतंच त्यांच्या बरोबर आम्हाला पण थोडाफार एक्सपिरियन्स असतो की काय डायमेन्शन मध्ये ही झाली पाहिजे, कशावर हे बेस झालं पाहिजे. तुम्ही मगाशी बोलतो होता त्या इनोव्हाचा पण उल्लेख केला की त्याला एक इनोव्हा होती आणि जी आपण खाली बघितली की ती आता मार्केटमध्ये नाही अजून यायची आहे ती तुम्ही इनोव्हा तयार करताय. असं जेव्हा मार्केटमध्ये अजून आलंच नाही ते तयार करता तेव्हा स्पेअर पार्ट्स वगैरे कुठून मिळवता मग तुम्ही? त्याचे स्पेअर पार्ट आलेले असतात? हो. ऍक्च्युली ती गाडी लॉन्च होणार म्हणजे लॉन्च व्हायच्या अगोदरच आपण लॉन्च केली. याचं फक्त एवढंच होतं की आपण त्यांना बाहेरनं मॉडिफिकेशन केलंय. म्हणजे जी आता टोयोटाचीच गाडी आहे. टोयोटामध्ये एक बेस्ट काय असतं ना टोयोटाला जास्त काही मेजर मॉडिफिकेशन करत नाही गाड्यांमध्ये. आता ती गाडीने आपण फक्त कलर कॉम्बिनेशन चेंज केलंय. बरोबर. आणि त्याचं इंटिरियर जे आहे ते इंटिरियर नवीन प्रमाणे केले. बाकी गाडी जी आहे ती तीच आहे फक्त आपण तिला आयडेंटिटी वेगळी केली. करेक्ट. येस. क्रिस्टाच आहे बट अजूनची भारतात लॉन्च न झालेली क्रिस्टा आहे ती. उद्या सगळे हे मेन डीलर वाले तुमच्यावर केस करतील तयार राहतो. जोक सपाट. येस. पण सर सर्वसाधारणपणे कुठलाही गाडीवाला असतो जो मेकॅनिककडे जातो तर मी एक बेसिक प्रश्न विचारतो. आपण ज्या मेकॅनिककडे गाडी देतोय तो चांगला आहे का नाही, तो जेन्युइन आहे का नाही, विश्वासू आहे का नाही, कसं ओळखायचं? त्यांना आपल्या गाडीवर काही हात चलाकी केलेली नाही ना हे कसं ओळखायचं? त्याचे काही नियम ठोकताळे असतात का? मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. एक तर तुम्ही खूप अवघड प्रश्न विचारला. कारण आहे ना असं कुणाच्या ह्याच्यावर लिहिलेलं नसतं खरं की हा प्रामाणिक आहे का नाही. बट आहे ना बऱ्याच वेळा ना त्याच्या बोलण्यातनं आपल्या लक्षात येतं की ज्यावेळेस तो तुम्हाला एक काम सांगतो परत अजून एक काम वाढवतो परत अजून एक काम वाढवतो तिथं लक्षात घेऊन जायचं की नाही हा काहीतरी करणार आहे. खरा मेकॅनिक ओळखायचं हेच की तो ज्यावेळेस तुम्हाला एकदम छोट्या शब्दात आणि छोट्या सांगतो की सर तुम्ही फक्त एवढं चेंज करा तुमचं गाडीचं काम म्हणजे तुम्हाला जास्त खर्च गरज नाही. सो आपण म्हणतो ना की जो कमी बोलणार आहे तो जास्त ओरिजिनल आहे. किती महत्वाचं आहे पण हे. हो. कारण लोकांना समजत नाही की गाडी टाकू की नको. आणि मगाशी तुम्ही बोललात तसं सीसीटीव्ही म्हणजे जेव्हा कधीही बघा भीती नसते.
हो तो ओरिजिनल असतो असं मला वाटतं. येस. शेवटच्या टप्प्याकडे आलो आपण. या सगळ्यामध्ये अप अँड डाऊन होत असतात. शेवटी लॉकडाऊन सगळ्यांनाच असतो, सगळ्यांना तोटा असतो, सगळ्यांना आर्थिक गणित असतात. तुमच्या या व्यवसायामध्ये कधी डाऊनफॉल किंवा भीती अशी वाटली का तुम्हाला की हे करू की नको, किंवा बंद करून टाकूया आपण, किंवा आता मॉडिफिकेशन करायला लागलोय आपण, पण लोकांना आवडेल की नाही, किंवा काही प्रेशर्स येतात का, असे काही या उद्योगामधले काही प्रेशर्स असतात का? खूप जास्त असतात, असतं. खूप जास्त असतात. कारण म्हणजे माझी शेरवली मोटर्सची स्थापना 2019 मध्ये झाली. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन 20 ला लागलंच झालं. 20 मध्ये. करेक्ट. ठीक आहे, म्हणजे जस्ट स्टार्ट झालं आणि बंद झालं. म्हणजे स्टार्ट झालं आणि मला एकदम असं दोन लॉकडाऊनचा सामना करावा लागला. होय. सो मला काही अनुभव यायच्या अगोदरच हे असं काही झालं तर मला कॉन्फिडन्स माझा कमी व्हायला लागला होता. आणि त्याच ह्याच्यामुळं फायनली 2023 मध्ये 19 ते 23 मध्ये आमचा खरंच निर्णय झाला होता की हे वर्कशॉप बंद करून टाका. काय सांगतोय? हो, मी जवळपास 5 करोडचा लॉस खाल्ला होता बापरे. ह्या लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस मी माझी अपयशाची कारणं बघितली, मी आज माझ्या सगळ्या फ्रँचायझीला सांगतो की काय तुम्ही चुका करताय. मी आज पाहतो माझ्याकडे जे फ्रँचायझी घ्यायला येतात ते ना, मला माहिती असतं की हा मेकॅनिकलवर जास्त आहे आणि हा जर माझ्याकडे आलाय तर नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण त्याला एक्स्ट्रा इन्कम करायचं, तो त्या इन्कममध्ये खुश नाही आहे. बरोबर. सो मी माझी जी कारणं काढलीत ना, त्यात पहिलं कारण मला असं लक्षात आलं, ओनरचा फोकस. माझे मल्टिपल बिझनेस असल्यामुळं मी या व्यवसायाकडे तेवढं लक्ष नाही दिलं की जेवढं लक्ष द्यायला पाहिजे. हे माझं पहिलं कारण. दुसरं की ह्यामध्ये कंट्रोल तो सगळ्याच, मग तो कामाचा असेल, तो अकाउंटेबिलिटीचा असेल. हे तिसरं आणि अगदी महत्वाचं की तुम्ही वेगळं काय करताय. तुम्ही आज एखादा चहाचा व्यवसाय एखाद्या ठिकाणी खूप चालला, त्याच्या बाजूला लगेच तुम्ही चहाचा व्यवसाय नाही चालू करू शकत, कारण ते कारण त्याचं गिराईक तुमच्याकडे नाही येणार, ते त्याच्याकडेच जाणार. पण तुम्ही उगाच त्या आशेने तुमचं नुकसान करून घेता. ह्यामध्ये मी पण लक्षात आलं माझ्या की मी पण तेच करतोय. बरोबर. मग त्याच्यानंतर एवढा 5 करोडचा लॉस खाल्ल्यानंतर मग ह्याला मी पूर्ण यंत्रणा हातात घेतली, काहीतरी वेगळं करायचं ह्या भावनेतनं मग आम्ही ह्या मॉडिफिकेशनच्या कामाला सुरुवात केली. आज शेरवरी मोटर्स ज्यावेळेस बंद करायची वेळ होते आणि ज्यावेळेस आम्ही 4 वर्षात 5 करोडचा लॉस खाल्ला होता, आज आमचं वर्षाला त्याच्यापेक्षाही जास्त टर्नओव्हर आहे. किती छान. वा वा वा. सो काही चुकीतनंच शिकत गेलेलो आहे आम्ही. आणि आम्ही सुद्धा, आणि हा जो माझा अनुभव आहे की जो मी फार एकदम डेप्थमध्ये आलो होतो, एवढ्या ह्यूज लॉसमध्ये बंद करायला लागलो होतो, आज आम्ही सगळ्या आमच्या फ्रँचायझीला जे काही या व्यवसायात आहेत आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की तुम्ही ही चूक करताय, अजून ह्याला ॲडिशनल काहीतरी चालू करा, एकाच ह्याच्यावर बसू नका, कारण तुमच्याकडे एवढा मोठा प्रिमायसेस आहे, तो प्रिमायसेसचा तुम्ही योग्य वापर करा. मी जसं अजून एक बोलता एक सांगाल की सर, भारतामध्ये ना आज 2च ऑटोमोबाईल रिपेअरवाले सर्वाइव्ह होऊ शकतात. एक तर OEMs, कारण त्यांना जे कंपनी सपोर्ट आहे आणि तिथे लोक जाणारच हो. बरोबर. गाडी जिथनं घेतली तिथे लोक जाणार. दुसरं म्हणजे रोड साईड वर्कशॉप की जे खूप छोटे आहेत, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ना मेकॅनिक स्वतः मालक असतो. बरोबर. त्यामुळे त्याचं छोटंसं असतं, ते खर्च कमी असतो. ह्याच्यामध्ये आज पूर्ण भारतात मी लिहून देतो की जे काही बंद होणारे वर्कशॉप्स आहेत ना, तीही मल्टी ब्रँड आणि मोठे ज्यांचा सेटअप आहे, 10,000 20,000चा ज्यांनी सेटअप करून ठेवला आहे ना, आज सिरियसली तो ज्यावेळेस काहीतरी मोठी अपेक्षेने चालू करतो आणि त्याला हे कळायला उशीर लागतो की फक्त मेकॅनिकल कामावर चालणार नाही, हे समजायला त्याला खूप उशीर लागतो आणि मग तो लॉस झाला म्हणून ते बंद करतो. आमची ॲक्च्युली अशाच वर्कशॉपला खूप विनंती असते किंवा आम्ही अशाच वर्कशॉपला आम्ही खूप फ्रँचायझीसाठी प्रेफर करतो की तुम्ही काहीतरी अजून चालू करा, फक्त एका मेकॅनिकलवर राहू शकत नाही. मेकॅनिकलचं अजून एक तुम्हाला दुसरी साईड सांगतो, ह्याचे रेट सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्ही तुमची गाडी सर्व्हिसिंग करत असाल तर तुम्हाला माहिती 3,000 रुपये 4,000 रुपये त्याला येत. बरोबर. ठीक आहे. सो तिथं आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा आहे. तुम्ही 3,000 करत, तुमच्याकडे अजून एक कॉल येणार की सर मी तुम्हाला 2,500. ठीक आहे. सो ज्याची प्राइस माहिती नाहीये ते म्हणजे मॉडिफिकेशन, ज्याला कला आपण म्हणतो, इंटिरियर, अशी काही कामं आम्ही सुचवतो की तुम्ही असं काहीतरी चालू करा आणि तुम्ही सर्वाइव्ह होता. तुम्ही आतापर्यंत सगळ्यात कमीत कमी खर्चातलं कुठली गाडी मॉडिफाय केली आणि सगळ्यात जास्त खर्च कुठल्या गाडीवर केला? सगळ्यात पहिली जी गाडी केली होती मी
ती मला पहिला जॉब होता, म्हणजे मला ते पहिलं प्रोजेक्ट होता, मला पण तो करायचा होता. तर आम्ही कस्टमरला सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे आज आम्ही 2-2.5 लाखाच्या खाली काम करत नाही पेंटिंगचे. तर ती गाडी आम्ही पहिली गाडी 50,000 केली होती. बरं. ठीक आहे, ती पहिली गाडी. आता माझ्याकडे सगळ्यात मेजर जर बघितलं तर जवळपास एक सगळ्यात मोठी गाडी आम्ही स्कॉर्पिओ केली होती, त्याचा 12.5 लाख रुपये खर्च कस्टमरने केला होता. हो? म्हणजे प्रचंड खर्च केला होता. काय त्याला केलं तेवढं गाडी? त्यांनी अलॉय व्हील, त्यांना ते ऑटोमॅटिक फूट स्टेप, आतून बाहेरून ऍक्सेसरीज खूप हेवी मध्ये त्यांना हव्या होत्या. म्हणजे कधी कधी काय असतं ना, कस्टमर खूप जास्त हे असतो की नाही मला माझी गाडी अशीच माझी गाडी अशीच, आणि माझी गाडी, आणि लिटरली मला नंतर कळालं होतं की त्यांनी त्या गाडीची रात्री वरात काढली होती त्यांच्या गावात. नाही खरं मी म्हणजे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालं. म्हणजे मला सांगितलं सर त्यांनी रात्री त्यांच्या गावात वरात काढली होती. मी कस्टमरला मागवलं फुटेज, बोललो द्या. मला बऱ्याच कस्टमरने पाठवलं, म्हणजे पाठवतात घरी गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांचे काय एक्सप्रेशन आहे. म्हणजे कधी कधी वडिलांना सरप्राईज देण्यासाठी, भावाला सरप्राईज देण्यासाठी इथनं गाडी बनवून घेऊन जातात, आणि ते कॅमेऱ्यावर ते क्षण सुद्धा ते हे करतात, कॅप्चर करतात. आणि मग आम्हाला पण त्यावेळेस खूप बरं वाटतं की तुम्ही गाडी केल्यानंतर त्याची गॅरंटी घेता की जो आता समजा आता लेजेंडर गाडी केली तुम्ही आणि ती बाहेर पडली, तर या गाडीला पुढचे 6 महिने काही प्रॉब्लेम येणार नाही असं तुम्ही, असं काही तुमचा क्लेम असतो? हो नक्कीच. कारण आम्ही जे कामं करतो, जसं पेंटिंगचं म्हणलं, पेंटिंगचं आम्ही 3 ते 5 वर्षाची वॉरंटी देतो. बरं. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या गाडीचा पेंट हा डल पडणार नाही, त्याचे पोपडे उडणार नाही, किंवा ते खराब बबल्स पण नाही येणार. बरं. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही जे इंटिरियर काम करतो त्याला पण ते आम्ही फॅब्रिक यूज करतो. त्या फॅब्रिकला पण 5 वर्षाची वॉरंटी असते. आणि नुसती वॉरंटी नाही, तुम्ही तुमच्या गाडीचे सीट असेल ना, तर सीटमध्ये ना लोकांना घाम येतो. आम्ही हा क्लेम करतो की तुम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये घाम येणार नाही, स्मेल पण येणार नाही. जो एक रेक्झिनचा एक स्मेल असतो, गाडी उन्हाळ्यात प्रचंड तो स्मेल हे होतो, उग्र असतो तो. येस, तर तो होणार नाही. ठीक आहे ना. असं मी जे काही कामं करतो त्याची वॉरंटी आम्ही आणि जबाबदारी सुद्धा घेतो. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो मग थांबूया. प्रत्येकाकडे गाडी असते, गाडीसाठी 5 टिप्स द्याल का की गाडी स्वच्छ नीट नेटकी ठेवण्याच्या 5 टिप्स, या गोष्टी करा तर इंटेरियर छान राहील, किंवा धूळ बसणार नाही, किंवा वास येणार नाही, किंवा कलर डल पडणार नाही, असं काही 5 टिप्स सांगा? हो नक्की. चांगली गाडी वापरायची असेल तर सगळ्यात पहिली म्हणजे आपल्याकडे गाडी स्वच्छची कल्पना आहे की गाडी रोज धुतली पाहिजे. मी ह्याला सांगतो की हे एकदम चुकीची कल्पना आहे. गाडी ही महिन्यातनं एकदाच धुतली पाहिजे. त्यासाठी गाडी क्लीनच करण्यासाठी डस्टर्स वगैरे येतात, आणि रोज धुतल्याने काय होतं ना, गाडीचे कलर डॅमेज व्हायला सुरुवात होते. बरोबर. अगदी नवीन घेतलेली गाडी 6 महिन्यात जुन्यासारखी दिसते. बरोबर. सो टिप नंबर 1 की गाडी रोज धुवू नका, महिन्यात ती एकदाच धुवा. बरं. ठीक आहे. आणि पुसा मात्र. पुसा ओल्या फडक्याने पुसायची का कोरड्या फडक्याने? कोरड्या फडक्याने. आपण जे डस्टर्स आता खूप अवेलेबल झाले, ते डस्टर्सनी काय होतं, धूळ झटकली जाते आणि गाडी क्लीन होते. बस. खास करून डार्क कलरच्या गाड्या, ब्लॅक वगैरे ज्या मेटॅलिक असतात ते. दुसरं, इंटिरियर मध्ये पण आम्ही हे सांगतो की जेवढं तुम्हाला म्हणजे इंटिरियर मात्र तुम्ही रोज क्लीन करू शकता. जसं खाली आपण रोज बसतो, चिखल माती वगैरे, ते तुम्ही रोजच्या रोज झाडून घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरी टिप म्हणजे ना, गाडीमध्ये ना तुम्ही एक चांगला स्मेल असणारा ना परफ्यूम ठेवा. कारण आहे ना, बऱ्याच वेळा ना आपण कधी कोणाच्या तरी गाडीत बसतो, किंवा आपल्या गाडीत कोणतरी बसलेलं असतं, एक वेगळा स्मेल येतो. तो जर चांगला असेल ना, त्या व्यक्तीचा, बसणाऱ्या व्यक्तीचा मूड चेंज होतो. बरोबर. ठीक आहे. किंवा तो वाईट असेल ना, त्याचा मूड चेंज होतो. दोन्ही म्हणजे तो गाडीत बसल्या त्याचा मूड चेंज होतो. त्यासाठी तुम्ही चांगला परफ्यूम हे करा. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं, मेकॅनिकलचं सांगायचं म्हणलं की ज्या ठिकाणी तुम्ही गाडी तुमची मेकॅनिकल कामाला सोडताय, तो जसं आपलं विचार चालला की तो किती प्रामाणिक आहे ह्याची पण खात्री करा. कारण कळत न कळत तुम्हाला ते लगेच लक्षात येत नाही, हळूहळू तुमची गाडीचे जेव्हा कामं निघायला चालू होतात, ते कुठंतरी तिथनं सुरुवात केलेली असते. बरोबर. त्यामुळे तुम्ही ज्याही ठिकाणी करताय तिथं विश्वास करता एकदा नक्की पहा. आणि शेवटचं मला हे सांगता येईल की आपण जे इंटिरियर जे आपण सीट कव्हर्स वगैरे लावतो, ठीक आहे, त्याच्यावर नेहमी डाग पडतात. बरेच जण कापडाचे वापरतात आणि काही रेक्झिनचे वापरतात. तर कापडाच्या ह्याला पण आज मार्केटमध्ये बरेचसे डाग रिमूव्हल्स आलेले आहेत. ठीक आहे. आणि रेक्झिनच्या ह्याला पण बरेचसे स्प्रे वगैरे आलेले आहेत. तर तुम्ही गाडी जेवढी नीट अँड क्लीन ठेवतात
तेवढी ती गाडी दिसायला पण सुंदर राहील आणि ती जास्तीत जास्त तुमचं जे इंटेरियर आहे तुम्हाला जास्त वापरूशी वाटेल ऍक्च्युली. बरोबर बऱ्याच वेळा असंच होतं ना की आपली गाडी जेवढी क्लीन दिसते ना तेवढी आपल्याला जास्त वापरूशी वाटते, बरोबर. आणि जेवढी घाण दिसते ना तेवढी आपल्याला गाडी ती नकोशी वाटायला सुरुवात होते. सो 5वी टीप हीच असेल की गाडी तुम्ही आतून इंटिरियर जेवढं क्लीन ठेवता येईल तेवढं क्लीन ठेवा. ओके. जितेंद्रजी, मला तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं. या निमित्तानं लोकांना पर्याय सापडेल Yes. की माझी जुनी गाडी पुन्हा नव्यासारखी होऊ शकते. म्हणजे जुनी गाडी पुन्हा जुनीच नव्यासारखी दिसू शकते किंवा पूर्ण नवी सुद्धा होऊ शकते, ॲडव्हान्स मॉडर्न. सो हा पर्याय तुम्ही आणलात. या निमित्तानं शर्वरी मोटर्सशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेलेच आहेत, तिथे तुम्ही संपर्क साधू शकता. फ्रँचायझी पण आता ओपन होते आहे, त्यामुळे कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिकच्या लोकांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. तर याची काळजी घ्या आणि तुमचा असाच व्यवसाय वाढो आणि खूप चांगले चांगले प्रयोग तुम्ही या गाड्यांमध्ये करावेत असं मला मनोमन वाटतं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. उद्योग मंत्रमधला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा, कारण आपल्या प्रत्येकाकडे गाडी असते पण या गाडीचं पुढं काय करायचा प्रश्न पडतो. अशा वेळेला शर्वरीसारखा एक हात असेल तर आपण त्यांची ॲटलिस्ट मदत घेऊ शकतो, त्यांना कन्सल्ट करू शकतो. आणि मला खात्री आहे की यांच्याशी बोलल्यानंतर मला वाटलं की अतिशय प्रामाणिकपणे व्यावसायिक पद्धतीनं ते काम करत आहेत. यात अजिबात कुठे फसवाफसवी नाही आहे असा एक वाईब मला आली आणि ती खरी असावी, ती खरी ठरो कायमच. तुमच्या फ्रँचायझी असोत किंवा आणि कुठेही जाऊ तुम्ही, पण तो मोकळेपणा असावा असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. थांबतो. भले ते घडो. थँक्यू सर. धन्यवाद.